नमस्कार शेतकरी मित्रांनो, मल्चिंग वर जी लागवड केलेली आहे त्या मल्चिंगचा आपल्याला नेमका काय फायदा होतोय हे आज मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतोय आहे। शेतकरी मित्रांनो, मी काही प्रयोग घेण्यासाठी एक दोन बेड बिगर मल्चिंगचे ठेवलेले होते, तर तेथे मला तणनाशक फवारणी करावी लागली। आता ते कसं बघणार तुम्ही, तर ह्या क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त हा चिल झालेला होता आणि याच्यावर मी तणनाशक फवारणी केलेली आहे। पण इथं बघताय ना शेतकरी मित्रांनो, कांद्याच्या चौफेर चिल उतरून आलेला होता, त्याचबरोबर इतरही तण होते। पण जर मल्चिंगचा विचार केला तर मात्र तुम्हाला हे जो स्पेस मध्ये मिळालेला आहे इथं कोणत्याही प्रकारचा चिल दिसून येत नाही। तर शेतकरी मित्रांनो, आणखी एक गोष्ट, जर तुमचं क्षेत्र हे पूर्ण तणाने जर बरबटलेलं असलं, तसंच माझ्या इथंही काही सर्कल्स असे आहेत की तिथे तण भरपूर प्रमाणात होतं, तर त्याच्यावर मात्र मला फवारणी करावी लागणार आहे। कारण की काही होल मधून या प्रकारचं चिल बाहेर येऊ शकतो, तर याच्यावर आपल्याला तणनाशक फवारणी करणं गरजेचं असतं। इथं मल्चिंगचा रोल काय आहे की आपल्या रोपाच्या आसपास जे मल्चिंगनं झाकलेलं क्षेत्र आहे तिथं कोणत्याही प्रकारचं तण येणार नाही। जे काही बारीक सारीक तण आलेलं आहे, होल मधून बाहेर आलेलं आहे, त्याच्यामुळे तेथे आपल्याला थोड्याफार प्रमाणात तणनाशकची फवारणी क्षेत्र निवडून जेथे सगळ्यात जास्त बाहेर आलेलं तण आहे तर ते करावी लागणार आहे। पण मल्चिंगमुळे तणाचा बंदोबस्त हा जास्तीत जास्त झालेला आहे, त्याच्यामुळे नक्की तुम्ही मल्चिंगचा विचार करायचा आहे आणि अशाच वेगवेगळ्या प्रात्यक्षिकांसाठी तुम्ही मला फॉलो करायचं आहे। भेटूया पुन्हा, तोपर्यंत नमस्कार।